नमस्कार. माझ्या आजच्या कवितेचा विषय आहे वारी. अर्थातच वारी म्हणजे पंढरपूरची वारी. आणि वारीला जाणारे विठुरायाचे भक्त हे वारकरी. वारीला जायची वेळ जशी जवळ येते तसे विठुरायांच्या भक्तांच्या अंगात उत्साह संचारतो आणि मोठ्या उत्साहात ते वारीला जायची तयारी करतात आणि मोठ्या संख्येने वारीत सहभागी होतात. दिंड्या, पताका, विठुरायाचा नामघोष, भजन, कीर्तन. स्त्रिया डोक्यावर तुळस घेऊन नाचतात, फुगड्या घालतात. कोणताही जातीभेद, लिंगभेद न मानता ते आपुलकीने, प्रेमाने वारीत वागतात, एकमेकांची काळजी घेतात. आणि वारी करताना त्यांची जी आराम करण्याची ठिकाणं आहेत तेथील लोक देखील प्रेमाने त्यांना जेवणाची, खाण्याची सोय करतात. त्यांना असं वाटत असते की आपल्याला जरी पंढरपूरला जाता आले नाही किंवा आपण जाऊ शकलो नाही तर आपण पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची थोडी तरी आपण सेवा करू शकलो, यातच त्यांना धन्यता वाटते, समाधान वाटते. ऐकूया वारी ही कविता. चाहूल आषाढाची तहान विठू माऊलीची. चाहूल आषाढाची तहान विठू माऊलीची. बांधा बांध सामानाची ओढ जीवाला वारीची. बांधा बांध सामानाची ओढ जीवाला वारीची. नकोत जवळी आपतेष्ट हवेत विठुरायाचे भक्त. नकोत जवळी आपतेष्ट हवेत विठुरायाचे भक्त. मुखाने हरिनाम घेत पंढरीची वाट चालत. मुखाने हरिनाम घेत पंढरीची वाट चालत. दिंड्या पताका हाती फेर धरती गाण्यावरती. दिंड्या पताका हाती फेर धरती गाण्यावरती. घालीत फुगड्या नाचती आनंदाने अभंगावरती. घालीत फुगड्या नाचती आनंदाने अभंगावरती. पंढरी जसजशी जवळ येती. पंढरी जसजशी जवळ येती विठुरायाच्या प्रेमाचे उमाळे फुटती. पंढरी जसजशी जवळ येती विठुरायाच्या प्रेमाचे उमाळे फुटती. भावनांना अश्रू सुटती. भावनांना अश्रू सुटती डोळ्यातूनी चंद्रभागा वाहती. भावनांना अश्रू सुटती डोळ्यातूनी चंद्रभागा वाहती.